Good morning and welcome again. Now we learn a most important cytoplasmic cell organelle that we call it as a plastids. Now this plastid similar to that of mitochondrion. Mitochondrion सारखाच plastid सुद्धा double layered चा बनलेला आहे. It is made up of double layered limiting membrane. हा सर mitochondria तसाच होता. Now the different types of plastid discovered by the scientist Schipper. Schipper नावाच्या सायंटिस्टनी जे वेगवेगळे प्लास्टिड शोधून काढले त्याच्यापैकी ग्रीन प्लास्टिडला त्यांनी नाव दिलं आहे क्लोरोप्लास्ट. बरोबर आहे. नाव इट इज अ डबल वॉल्ड सेल ऑर्गनेल कंटेनिंग DNA, RNA अँड 70S टाईप ऑफ रायबोझोम. याच्यामध्ये DNA आहे विच इज डबल लेअर्ड. दॅन it also contains RNA and the ribosome which is present is of 70S type. Now these plastids are classified on the basis of pigment. ह्या प्लास्टिडमध्ये कोणचा पिगमेंट आहे याच्या बेसिसवर त्याला आपण 3 ग्रुपमध्ये क्लासिफाय करतो. ल्युकोप्लास्ट, क्रोमोप्लास्ट अँड क्लोरोप्लास्ट. द ल्युकोप्लास्ट is not responsible to store this pigment. याच्यामध्ये पिगमेंट नाही आहे. इट स्टोअर्स अ न्यूट्रियंट. याच्यामध्ये न्यूट्रियंट स्टोअर केले जातील. बरोबर आहे. सो ल्युकोप्लास्ट हा पिगमेंटच्या बेसवर नाही. इट इज ऑन द बेसिस ऑफ न्यूट्रियंट विच इज स्टोअर्ड इन इट ॲज अ रिझर्व फूड मॉलिक्यूल. जो रिझर्व फूड मॉलिक्यूल म्हणून आपण प्लांटमध्ये किंवा ह्युमन बिईंगमध्ये जो फूड मॉलिक्यूल स्टोअर केला जाईल. जसं आपल्यामध्ये फॅट आहे, काहीमध्ये स्टार्च आहे, प्लांटमध्ये ऑइल्स आहे, जे फंगाई ग्रुप जो आहे त्याच्यामध्ये ऑइल आणि ग्लायकोजन हे रिझर्व फूड मॉलिक्यूल्स आहे. सो ऑन द बेसिस ऑफ फूड मॉलिक्यूल विच इज स्टोअर्ड दे आर अगेन ऑफ 3 मेन टाईप. amyloplast. The amyloplast is responsible to store starch. आपण पोटॅटो पाहतो ना, पोटॅटो कापल्यावर हा पांढरा दिसतो. द स्वीट पोटॅटो, रताळ, हा सुद्धा पांढरा असतो. बरोबर आहे. देअर इज अ प्रेझेन्स ऑफ amyloplast which stores starch. Starch act as a reserve food molecule in a plant. Then elioplast which store oil. And third is aleuroplast which contain protein. So protein containing leucoplast, call it as a aleuroplast. Oil containing leucoplast, call it as a elioplast. Then starch containing leucoplast, we call it as a amyloplast. So this leucoplast on the basis of reserve food molecule is classified into how many types? 3 types. Now second, that is chromoplast. Chromoplast is responsible to store pigment molecules. याच्यामध्ये पिगमेंट स्टोअर केले जात असतात. जसं कॅरोटिनिया अँड झॅन्थोफिल. कॅरोटिनिया अँड झॅन्थोफिल इज स्टोअर्ड इन अ chromoplast. And specially the flower petals of the flower is most decorative. पाकळ्या ज्या आहेत ह्या पाकळ्या ह्या डेकोरेटिव्ह आहेत, वेगवेगळ्या कलरच्या आहेत. इट इज ड्यू टू द पिगमेंट विच इज स्टोअर्ड इन पेटल्स. ह्या पेटल्समध्ये तो पिगमेंट स्टोअर केला जातो अँड दॅट्स वाय दे ॲपियर डेकोरेटिव्ह. अँड दिस डेकोरेटिव्ह कलर ऑफ पेटल इज टू अट्रॅक्ट द इन्सेक्ट फॉर द प्रोसेस ऑफ पॉलिनेशन. नाव द थर्ड अँड मोस्ट इम्पॉर्टंट पिगमेंट containing plastid is a chloroplast. हा pigment containing plastid आहे chloroplast. Now this chloroplast plays most important role. कारण ह्या क्लोरोप्लास्टमध्ये क्लोरोफिल पिगमेंट आहे आणि हा क्लोरोफिल पिगमेंट हा असा पिगमेंट आहे विच कन्व्हर्ट द सोलार एनर्जी इनटू केमिकल फॉर्म ऑफ एनर्जी. आपल्या पृथ्वीवरती जेवढेही ऑर्गॅनिझम सापडतात विच आर हेट्रोट्रॉप, जे हेट्रोट्रॉप्स आहे इन्क्लुडिंग ह्युमन बिंग, मग तो कार्निव्होर्स असो, टॉप ऑर्डर असो
किंवा सेकंड ऑर्डर असो, हे सगळे डिपेंड्स आहे प्लांटवरती फॉर देअर अव्हेलेबिलिटी ऑफ फूड मॉलिक्यूल. बरोबर आहे. फूड मॉलिक्यूलच्या अव्हेलेबिलिटीसाठी हे ग्रीन प्लांटवर डिपेंड आहे. दे आर आयदर डायरेक्टली डिपेंडंट ऑर इनडायरेक्टली डिपेंडंट. आणि प्लांट काय करतं? प्लांट कन्व्हर्ट द अल्टिमेट सोर्स ऑफ एनर्जी, दॅट इज सनलाईट. ह्या सनलाईटपासनं जी एनर्जी मिळते, दॅट वी कॉल इट ॲज अ सोलार एनर्जी. हा ग्रीन पिगमेंट काय करतो? ह्या सोलार एनर्जीला, लाईट एनर्जीला केमिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्ट करतो, विच इज स्टोर्ड इन अ कार्बोहायड्रेट मॉलिक्यूल अँड इट इज युटिलाइज टू मेक द बॉन्ड बिटवीन कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. जे C6H12O6 आहे ना, ह्या कार्बोहायड्रेटमध्ये कार्बन, हायड्रोजन, कार्बन, ऑक्सिजन, ऑक्सिजन, हायड्रोजनमध्ये जो बॉन्ड आहे, हा बॉन्ड तयार करण्यासाठी जी एनर्जी लागते ही ह्या सोलार एनर्जीचं कन्व्हर्शन करून मिळवलेली असते. अँड ओनली these ग्रीन प्लांट्स आर एबल टू कन्व्हर्ट धिस लाईट एनर्जी इन टू केमिकल फॉर्म. बरोबर आहे. फक्त ग्रीन प्लांटच हे कन्व्हर्शन करू शकतात. अँड स्पेशली धिस पिगमेंट दॅट इज क्लोरोफिल. आणि ही रिॲक्शन होत असताना ऑक्सिजन हा बाय प्रॉडक्ट म्हणून लिबरेट केला जाईल, विच इज यूज्ड ॲज अ सोर्स फॉर रेस्पायरेशन. हा रेस्पायरेशनसाठी वापरला जातो. सगळे ॲनिमल्समध्ये ऑक्सिजन इनटेक केलं जाईल, कार्बन डायऑक्साईड रिलीज केला जाईल. धिस कार्बन डायऑक्साईड इज युटिलाइज बाय द प्लांट फॉर द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. ओके. मग हा असा पिगमेंट ज्याच्यामध्ये स्टोअर्ड आहे त्याला आपण म्हणतो क्लोरोप्लास्ट. सो क्लोरोप्लास्ट इज द सेकंड लार्जेस्ट सायटोप्लाझ्मिक सेल ऑर्गनेल. सगळ्यात मोठा सायटोप्लाझममध्ये सापडणारा सेल ऑर्गनेल आहे न्यूक्लियस. न्यूक्लियस नंतर सेकंड लार्जेस्ट सायटोप्लाझ्मिक सेल ऑर्गनेल आहे क्लोरोप्लास्ट. बरोबर आहे. नाव इट मेजर्स अबाउट धिस 2 to 4 युनिमायक्रॉन इन अ डायमीटर. डायमीटरमध्ये हा 2 to 4 युनिमायक्रॉन आहे अँड 4 to 10 युनिमायक्रॉन in length. So it is the second largest cytoplasmic cell organelle and third largest is a mitochondrion. तिसरा सगळ्यात मोठा मायटोकॉन्ट्रियॉन आहे. बरोबर आहे. आता हा क्लोरोप्लास्ट हा ग्रीन प्लांटमध्ये प्रेझेंट असतो, आल्गीमध्ये प्रेझेंट असतो. काही प्रिमेटिव्ह प्रोटिस्ट ग्रुप जो आहे, फॉर एक्झाम्पल युग्लिना इज अ ॲनिमल बट स्टील इट कंटेन क्लोरोप्लास्ट. ह्या युग्लिना ॲनिमल आहे, इट शोज लोकोमोशन, डिस्टिंक्ट लोकोमोशन, तरीही तो फोटोसिंथसिसची प्रोसेस दाखवेल कारण त्याच्यामध्ये ग्रीन पिगमेंट आहे. बरोबर आहे. आता स्पायरोगायरा ज्याला आपण शेवाळ म्हणतो, स्पायरोगायरामध्ये युनिक शेपचा क्लोरोप्लास्ट आहे, दॅट इज रिबॉन शेप क्लोरोप्लास्ट. झायगोनिमामध्ये स्टार शेप क्लोरोप्लास्ट आहे. क्लामायडोमोनासमध्ये कप शेप क्लोरोप्लास्ट आहे. मीन्स द शेप ऑफ क्लोरोप्लास्ट व्हॅरीज. सो इट इज अ पॉलिमॉर्फिक. इट इज पॉलिमॉर्फिक इन अ शेप. सो शेप ऑफ क्लोरोप्लास्ट व्हॅरीज. It is polymorphic in nature, star shape, ribbon shape, rod shape, brick shape, then sac-like structure. So we call it as a polymorphic in nature. Then the number of chloroplast also varies. जसा शेपमध्ये हा व्हॅरी होतो तसा त्याचा नंबर सुद्धा व्हॅरी होतो. अँड द डार्क ग्रीन लीफ कंटेन अबाउट 20 to 100 क्लोरोप्लास्ट. 20 ते 100 क्लोरोप्लास्ट पर सेलमध्ये मिझोफिल सेलमध्ये प्रेझेंट असतात. द साईट ऑफ क्लोरोप्लास्ट, हा क्लोरोप्लास्ट सापडण्याची साईट आहे मिझोफिल सेल्स ऑफ द लीफ. किंवा जोही ग्रीन पार्ट आहे प्लांटचा दॅट कंटेन क्लोरोप्लास्ट. पण मेन त्याची साईट आहे, मेन लोकेशन त्याचं आहे मिझोफिल सेल. लीफमध्ये जे मिझोफिल सेल्स आहे ह्या सेल्समध्ये हा सापडतो. दे आर फाउंड ॲबंडंटली इन अ मिझोफिल सेल्स ऑफ द लीव्ज अँड देअर नंबर व्हॅरीज फ्रॉम 20 up to 100.
म्हणजे डार्क ग्रीन जर आपला लीफ असेल तर नंबर क्लोरोप्लास्टचा कसा आहे पर सेल हा जास्त आहे. मग जसं जसं हिवाळा येतो, उन्हाळा येतो, हे लीफ पिवळं पडत जातं. म्हणजेच काय, ग्रीन कलरच्या पिगमेंटचं कन्व्हर्शन होतं आहे आता कॅरोटिनी आणि झॅन्थोफिलमध्ये. मग त्याचा कलर हिरव्यापासून थोडा पिवळा पडायला सुरुवात होतो. अँड दॅन बाय द प्रोसेस ऑफ सिनेसन्स द लीफ फॉल डाऊन ऑन द ऑनसेट ऑफ समर सीझन. समर सीझन आल्यावर हे लीफ पडून जाईल. इट इज द इम्पॉर्टंट प्रोसेस. इट इज टू मिनिमाइज द रेट ऑफ इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर टू फेस द ड्रास्टिक कंडिशन. ड्रास्टिक कंडिशनला फेस करण्यासाठी आता एवढे लीफ असून चालेल का? कारण एवढ्या लीफपासनं जर वॉटर एव्हॅपोरेट झालं तर काय होईल? देअर इज a dangerous condition. The rate of evaporation of water is much more in summer and availability is less. So the plant undergoes wilting process and ultimately due to the dehydration it dies. So to overcome this condition there is a fall down of leaf and that process ज्याला आपण मराठीमध्ये पानगळ म्हणतो आणि इंग्लिशमध्ये त्याला सिनेसन्स म्हणतात. इट इज द इम्पॉर्टंट प्रोसेस टू ओव्हरकम द ड्राय अँड ड्रास्टिक कंडिशन. इट इज द ॲडॅप्टेशन विच इज फाउंड इन अ प्लांट. हे ॲडॅप्टेशन आहे. मीन व्हाईल काय होतं, प्लांटमध्ये जे फूड मॉलिक्यूल तयार झालेलं आहे हे फूड मॉलिक्यूल स्टेममध्ये ट्रान्सफर केलं जाईल. बरोबर आहे. आता पर्पज स्टेम लीफचं फंक्शन संपलं, लीफचं पर्पज संपलं, कारण त्याच्यामध्ये तयार झालेला फूड मॉलिक्यूल कुठे स्टोअर केला? स्टेममध्ये. सो धिस लीफ फॉल डाऊन अँड धिस रिझर्व फूड मॉलिक्यूल इज युटिलाइज्ड स्लोली टू ओव्हरकम द ड्रास्टिक कंडिशन. ह्या ड्रास्टिक कंडिशनला फेस करण्यासाठी हे फूड मॉलिक्यूल स्टोअर केलं जाईल आणि पूर्ण उन्हाळ्याभर हे फूड मॉलिक्यूल हळूहळू वापरलं जाईल. म्हणून उन्हाळ्यामध्ये सागाचे प्लांट वगैरे पाहत तुम्ही त्याला पानं नसतात. आणि जेव्हा पावसाळा चालू होतो ऑन द ऑनसेट ऑफ अ फेवरेबल कंडिशन परत लीफ तयार होतात. आपल्याला फक्त वाळलेल्या स्टेम दिसतात, आपल्याला ते झाड मेलं, पण पावसाळा चालू झाल्यावर परत त्याला लीफ येतील. सो इट इज ड्यू टू द स्टोअर्ड फूड द प्लांट सर्व्हाइव्ह. दॅन आता ह्या क्लोरोप्लास्टमध्ये पहा, द क्लोरोप्लास्ट लाईक दॅट ऑफ मायटोकॉन्ड्रियन. Again it is double layer structure. This is outer limiting membrane. हा outer limiting membrane आहे, हा inner limiting membrane आहे. ह्या दोन्हीलाही म्हणायचं पेरिस्टोमियम. पेरिस्टोमियम ह्या दोन मेम्ब्रेनच्या मधात स्पेस आहे, त्याला आपण म्हणतो पेरिप्लास्टिडियल स्पेस. आणि ही पेरिप्लास्टिडियल स्पेस ही कलरलेस लिक्विड मॅट्रिक्सने फिलअप झालेली. ओके, याच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर हे लिक्विड मॅट्रिक्स आहे. ह्या लिक्विड मॅट्रिक्समध्ये इट इज ऑल्सो कलरलेस लिक्विड मॅट्रिक्स अँड धिस कलरलेस लिक्विड मॅट्रिक्समध्ये एन्झाईम्स कोएन्झाईम्स आहे. दे कंटेन एन्झाईम्स अँड कोएन्झाईम्स रिक्वायर्ड फॉर डार्क रिॲक्शन ऑफ फोटोसिंथेसिस किंवा ज्याला आपण C3 पाथवे म्हणतो किंवा केल्व्हिन सायकल म्हणतो. ही केल्व्हिन सायकल ऑपरेट होण्यासाठी जे एन्झाईम्स लागतील ते ह्या स्ट्रोमामध्ये आहेत. सो दे कंटेन एन्झाईम्स अँड कोएन्झाईम्स. दे आल्सो कंटेन रायबोझोम विच इज अगेन 70S टाईप. हा रायबोझोम आहे. सर्क्युलर DNA प्रेझेंट आहे. Along with this it consists of some minerals and elements. Mineral elements, magnesium, sodium, potassium हे minerals आणि elements याच्यामध्ये प्रेझेंट आहे. आता ह्या स्ट्रोमामध्ये जो सॉलिड पार्ट आहे दॅट वी कॉल इट ॲज अ ग्रॅना. हा जो पार्ट आहे त्याला आपण ग्रॅना म्हणतो. द ग्रॅना इज अ सॉलिड पार्ट अँड ग्रॅना ॲपियर्स ग्रीन इन कलर. हा असा ग्रॅना आहे. नाव आता ह्याला आपण जर ड्रॉ करायचं म्हटलं तर ह्याला असं ड्रॉ करावं लागेल. सो ग्रॅना ॲपियर्स ग्रीन इन कलर
collectively we call it as a grana. The single, it is a sac-like structure which are present one above the other. हा सिंगल युनिटचा बनलेला आहे, त्याला आपण थायलॅकॉइड म्हणतो. आणि थायलॅकॉइड काय, इट इज अ सॅक-like structure which are placed one above the other like a stalk of coin. असे 30 ते 40 थायलॅकॉइड एका ग्रॅनममध्ये प्रेझेंट असतात आणि असे 50 ते 60 ग्रॅनम एका सेलमध्ये प्रेझेंट असतात. सो हे सिंगल युनिट. आता आपण 1-1 रुपयाचे 10-15 कॉईन एका ठिकाणी ठेवले, दुसऱ्या ठिकाणी 10 ठेवले, तिसऱ्या ठिकाणी 15 ठेवले, चौथ्या ठिकाणी 20 ठेवले. आता हा गठ्ठा म्हणजे काय, याला आपण म्हणतो ग्रॅनम. आणि एक कॉईन जर आपल्याला डिनोट करायचा झाला तर तो झाला थायलॅकॉइड. सो द ग्रॅनम, दिस ग्रॅनम appears green in color, made up of single unit, called it as a thylakoid. Thylakoid is a flattened sac-like structure which are placed one above the other. Now, आता ह्या थायलॅकॉइडवर ही स्पेस आहे किंवा पोकळी आहे, ह्या पोकळीला म्हणायचं ग्रॅनम कंपार्टमेंट. We call it as a granum compartment. Now this granum compartment, आता ह्या ग्रॅनम कंपार्टमेंटमध्ये कॉन्टोसोम्स आहेत. Quantosome was first discovered by the scientist Park and Biggins. पार्क आणि बिगिन्स नावाच्या सायंटिस्टनी सगळ्यात पहिले त्याला शोधून काढलं, ग्रॅनमला, क्वांटोसोमला. दे नेम्ड इट ॲज अ क्वांटोसोम. सो इट वॉज फर्स्ट डिस्कवर्ड बाय पार्क अँड बिगिन्स. आता ह्या क्वांटोसोममध्ये, हा क्वांटोसोम आहे आणि ह्या क्वांटोसोममध्ये दॅर इज अ प्रेझेन्स ऑफ 150 to 170, 150 ते 170 पिगमेंट मॉलिक्यूल ह्या क्वांटोसोममध्ये प्रेझेंट आहे. अँड दीज पिगमेंट्स आर रिस्पॉन्सिबल टू ट्रॅप द सोलार एनर्जी. हे सगळ्यात महत्त्वाचं काम करत असतात. दॅट इज ट्रॅपिंग ऑफ सोलार एनर्जी अँड कन्व्हर्शन ऑफ सोलार एनर्जी इन टू केमिकल फॉर्म. अँड दॅन इट इज अगेन कन्व्हर्टेड बाय द प्रोसेस ऑफ रेस्पायरेशन into usable form of energy that we call it as which is stored in a ATP molecule. That is biological usable form of energy. Ultimate source आहे सनलाईट. आपल्याला माहिती असेल लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड. इट इज कन्व्हर्टेड into one to another form. टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी रिमेन्स कॉन्स्टंट. मग अर्थला एक अल्टिमेट सोर्स आहे ज्याला आपण सनलाईट म्हणतो. ह्या लाईट एनर्जीचं कन्व्हर्शन कशात केलं जाईल, केमिकल एनर्जीमध्ये केलं जाईल, बॉन्डच्या रूपामध्ये स्टोअर केलं जाईल. लाईट एनर्जी आणि बॉन्डमध्ये असलेली केमिकल एनर्जी, इट इज नॉट युजेबल सोर्स ऑफ एनर्जी. ही आपण यूज करू शकत नाही किंवा प्लांट यूज करू शकत नाही. मग त्याला जेव्हा कन्व्हर्ट केलं जाईल बायोलॉजिकल युजेबल फॉर्म ऑफ एनर्जीमध्ये, दॅट इज युटिलाइज्ड विच इज स्टोअर्ड इन अ ATP मॉलिक्यूल. अँड ATP वी कॉल इट ॲज अ एनर्जी करन्सी ऑफ द सेल. ATPलाच आपण एनर्जी करन्सी म्हणतो. जेव्हाही आपल्याला एनर्जी लागेल ह्या ATPपासून आपल्याला ती एनर्जी मिळवता येते. सो वी कॉल ATP ॲज अ source of energy or biological currency. Okay, so this chloroplast is the most important cytoplasmic cell organelle present in a plant as well as green. The color is green. जे ही ग्रीन कलरचे त्याच्यामध्ये हा क्लोरोप्लास्ट प्रेझेंट असतो. ओके.